समोर तो सुंदर फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. सावंतवाडी तालुका स्तरावर देऊ ट्रॉफीला सुंदर या ठिकाणी मात्र फलंदाजी गोलंदाजी केली होती. राजाराम कबस आपल्या घरच्या संघातून खेळत असताना बघायला मिळेल. हॅलो. 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 गोलंदाजी बरकवर गोलंदाज राजाराम सज्ज झाला स्ट्राईकला. सबीर पी कुर्लेकर. त्या राजारामचा पहिला चेंडू हा सबीर पी कुर्लेकर थोडंसं पहिला प्रयत्न बुचकाट टाकताना आपल्याला बघायला मिळालाय. एकेरी या धावसंख्येनं श्री गणेशा जय बबाडी लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या आपण पाहतोय. स्ट्राईकला साही परब सज्ज झालाय. राजाराम उर्फ बाबू याला भारत प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय. कोलवा टप्प्यात चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 2 तर बनले आहेत. पहिला सामना सावंतवाडी क्रिकेट संघानं वेगुर्ला विरोध विजयी झाला होता आणि आता पुन्हा एकदा ही लढत आपण पाहतोय महत्वाच्या सामन्यामध्ये. जो संघ विजयी होईल तो संघ आता तो निसटला गेला चेंडू. फुलटॉस पद्धतीचा होता. फटका फसला. मारायचा होता कोठे चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्श झाला नाही आणि झेलबादच्या स्वरूपात डाव्या त्याचा सबीर वेगुर्लेकर हा मात्र माघारी परत त्याला बघायला मिळालाय. 0 धावसंख्येवर तो माघारी परतलाय. जयेश ठाणे माहिती पोहोचवली आमच्यापर्यंत. दोन धावा एका
हॅलो. हॅलो. दोन धाबा धावपलकावर एका गाडीच्या भोपतल्याच गणेश कुबल मैदानामध्ये पावलाच पावतोय. आडव्या बॅटनं पटका टोलवायचं होतं. क्षेत्रपंचांकडे या ठिकाणी बॅटची कट लागली. अवस्था डंपायर राजाराम गवस फिल आपल्याला बघायला मिळालं. आवाज आलाय, धुंद आली आहे. दोन धाबा धावपलकावर एका गाडीच्या मोबदल्यात सावंतवाडी तालुका वर्सेस वेंगुर्ला तालुक्यातील एक खेळाडू दर्जेदार क्रिकेट दोन्ही क्रिकेट संघांकडे आहे आणि ते खेळताना बघायला मिळतील. एक चावी भेटली आहे, ती कोणाची असेल पंचांकडे. अंपायर एस्टेनच्या समोर गणेश कुबल पायचीच्या स्वरूपात मोठा गडी वेंगुर्ला क्रिकेट संघाची रन मशीन माघारी परतली आहे. खोलवर डब्यात चेंडू बैठक फटका खेळायचा होता. गणेश कुबलला फेवरेट फटक्याने सुरुवात करायची होती. राजाराम गवसचं येणं सावंतवाडी क्रिकेट संघासाठी महत्वाचं ठरलंय. बाबू स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघ जल्लोष बघा. राजाराम गवसचा फलंदाज बाद झालाय पायचीच्या स्वरूपात महत्वाच्या सामन्यामध्ये. आणि डाव्या हाताचा योगेश सरबळकर हा मैदानामध्ये जाताना बघायला मिळतोय. दोन धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. जय भवानी अणसूर क्रिकेट संघ वेंगुर्ला समीर वेंगुर्लेकर 0 धावसंख्येवर, गणेश कुबल 0 धावसंख्येवर माघारी परत त्याला बघायला मिळालाय. आणि नवीन खेळाडू आपण पाहतोय तो मात्र योगेश सरबळकर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी राजाराम गवस उर्फ बाबूची आपल्याला बघायला मिळाली. 2 धावा देत एक लेग बायच्या स्वरूपात आणि 2 गडी त्याला बाद केले आहेत. ते मात्र महत्वाचे प्रामुख्याने खेळणारे वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी आणि ते 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळत आहे. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. मात्र सांघिक धावपलक बस स्थिरावला. एका दुसऱ्या खेळाडूला एक सुंदर क्रिकेट घ्यावं लागेल, सन्मानजनक क्रिकेट घ्यावं लागेल. पहिल्या 2 षटकात धावा जमवाव्या लागतील कारण स्लॉक ओव्हरला आक्रमण करणारा खेळाडू आहे. वेंगुर्ला क्रिकेट संघाकडे फलंदाजी आहे पण प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी करायला सुरुवात केली आहे. जो संघ विजयी तो देवबाग क्रिकेट संघासमोर स्वयंभू कोकणेश्वर देवबाग क्रिकेट संघासमोर खेळ आणि जो संघ पराभूत असेल त्याला मात्र स्विच आल्या फटका टोल. बाबा ज्यावेळी फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात. हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संपवले जातात. लागला तर आव्हात नाही तर बर्बाद अशा फटक्याचं विवरण मैदानामध्ये योगेश सरबळकरनं सुरुवातीला आजहीपणा केलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळालाय. ते मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात एक केविलवाणी परिस्थिती आपण पाहतोय. मैदानावर जय पवाडी आणि वेंगुर्ला क्रिकेट संघाची आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर निखिल कांबळे सज्ज होईल. उंच खुरा असा खेळाडू आणि स्ट्राईकला साई परब, नॉन स्ट्रायकर एंडला योगेश सरबळकर आणि विल्फ्रेड उर्फ बाबा प्रतिनिधित्व करतोय सावंतवाडी क्रिकेट संघाचा. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुंदर डायव्ह मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक लवलेश कांबळी स्क्रीनवर आलाय. परतीशी फेक करतोय. निखिल कांबळीचा बंधू आपल्याला बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकाचा सुंदर फटका होता. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला होता मैदानावर. तो कव्हर रिझनच्या दृष्टीनं सांघिक धावपलकावर 3 धाबा धावपलकावर 2 गडीच्या मोबदल्या आहेत आणि योगेश सरबळकर आपल्याला बघायला मिळालाय. एक धावी धावपलकावर 3 तर बनले आहेत. 3 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू भरपूर गेलेत. मी म्हणत आक्रमण करण्यापेक्षा संयम दाखवावा लागेल वेंगुर्ला क्रिकेट संघाला. सुंदर क्रिकेट कारण गणेश कुबल पायचीच्या स्वरूपात झेलबाच्या स्वरूपात समीर वेंगुर्लेकर जे नेहमी पाया मजबूत करतात
ते खेळाडू लवकर माघारी परतले आहेत. या नवद्वीप खेळाडूंकडे ही संधी आली आहे आणि ती संधीचं सोनं करावं लागेल, कारण संधी एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे ते मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या क्रिकेट संघासमोर. आणि योगेश सरवळकरला भेटायला शॉन पण गेले आहेत, कारण योगेशला त्यांनी पण सांगितलं आहे तुझी खेळी महत्त्वाची आहेत आणि तुला खेळायचं आहे. हे दोन्ही श्वान योगेशपर्यंत पोहोचले, त्यांनी त्याला कानमंत्र दिलाय आणि त्यानंतर तो आता फटकेबाजीला सुरुवात करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला आडव्या बॅटनं फटक्यात टोलवायचा होता. आपल्याला यॉर्कर लाईन पद्धतीची गोलंदाजी निखिलची बघायला मिळाली आहे. एकेरी धावसंख्येनं 4 धाबा धावपलकावर 2 बाद 4 अशी स्थिती आपण पाहतोय. वेगोरला क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय पहिल्या 5 षटकात. संध्याकाळ 17 40 45 धाबा 40 धाबा जरी बनल्या तरी भरपूर आहेत या मैदानावर, कारण मोठे फटके येणं बाकी आहे. चेंडूची गती थोडीशी मैदानावर संत गतीनं होईल म्हणजे गोलंदाजांना हे मैदान येईल. गोलंदाजी तेवढी प्रभावशाली आहे वेगोरला क्रिकेट संघाकडे, पण सावंतवाडी क्रिकेट संघानं जे सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवलंय, सुंदर गोलंदाजी केली आहे. हलक्या हातानं खेळून काढलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न बेकार आलाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 सांख्यिक धावपलकावर 5 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा धावपलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. 30 चेंडूतील 9 10 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय. धावपलकावर 5 धाबा हे 2 गडींच्या मोबदल्यात आपण पाहतोय. महत्वाचं 2 गडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर संत गतीनं सुरुवात ही एकेरी द्विर धावसंख्येची भर देणारी ही वेंगुर्ला क्रिकेट संघाची आपण पाहतोय. शिवजीतचा फटका पाडण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे या ठिकाणी वाईडसाठी खूण केली. पंचांनी सांगितलंय तो डाव्या हाताचा फलंदाज. ज्यावेळी शिवजीतचा फटका केला त्यावेळी त्याचं योगदान गोलंदाजाला दिलं गेलंय आणि गोलंदाजाला त्याचं योगदान देत मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं जमिनीला घरंगत सदर फटका लवलेश कांबळी वेगानं आलाय. परतीची फेक ही वाकॅन्ड जोगी विल्फ्रेड उर्फ बाबाच्या हातामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बघायला मिळाली आहे आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक 6 धावा धावपलकावर 2 गडींच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. चावी कोणाची तरी सापडलेली आहे. कोणाची असेल, होंडाची आहे म्हणजे ऍक्टिव्हाची बहुतेक करून आहे चावी. आणि ही कोणाची चावी सापडली असेल, ऍक्टिव्हाची चावी आहे. चावी मिळालेली आहे. त्याचे मालक पण सापडले आहेत. आमचे मित्र आहेत ते वैभव धोरी. लवलेश कांबळी संच झाला आमच्या मान्यवर कक्षाच्या ठिकाणं. बंधून सुंदर गोलंदाजी केली निखिल कांबळीनं. त्यानंतर लवलेश कांबळी हा संच होईल गोलंदाजी मार्कवर. योगेश सरबळकर मैदानामध्ये आपण पाहतोय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. वाईट यॉर्कर केला. पंचाने सांगितलं तुम्हाला खेळण्याचं कारण सफल झाला होता योगेश सरबळकर. लाईनच्या थोडासा हातमधून गेलाय चेंडू म्हणजे गोलंदाजाचं श्रेय दिला पंचाने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी वाईट यॉर्करसाठी स्पेशल लवलेशनं. जसं सुरुवात राजाराम गवसनं केली मैदानावर गोलंदाजीच्या माध्यमातून सावंतवाडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून त्याचा कित्ता गिरवला निखिल कांबळेनं. आणि त्यानंतर लवलेशनं एक सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली आहे. शिवजीतचा फटका टोलवायचा होता. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात 1 धावसंख्या 7 धावा धावपलकावर.
सरळ फटका टोलवलाय क्षेत्ररक्षक यश आमच्या स्क्रीनवर आलाय. यशनं झेल सोडलंय आणि दिलाय धावा 6. विकेट सोडलाय तो सोडलाय आणि त्यानंतर 6 धावा. बिट्टू देसाई थोडेसे दाखवू असतील यशवर. ह्या 6 धावानं धावगतीला सुरुवात होईल की काय बेंगळुरू क्रिकेट संघाला. 13 धावा धावपलकावर साधा सोबा लॉलीपॉप पद्धतीचा झेल. सर्वेश आमच्या चिंतेत आहे स्क्रीन समोर. काय केलं यशनं? यशनं प्रतिस्पर्धी संघाला यश दिलाय. एकच धावा आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येनं 14 धावा धावपलकावर आपण बघितल्या. लवलेशचा एक सुंदर गोलंदाज होती, गडी बाद झाला असता. झेल सोडलंय, सुटलेलं झेल 6 धावा देऊन गेलं तब्बल. सांघिक धावपलकावर 14 धावा धावपलकावर आपण पाहतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू कबर रिसनला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोण नाही. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत आणि चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी पोहोचलाय. फुल टॉस होता. फुल टॉसला चौकारासाठी अडकडी कन्वर्ट केलाय. कबर रिसनला एक सुंदर फटका. योगेश सरकारचा या 4 या धावानं ज्येष्ठ मी म्हटलं होतं यशनं 6 धावा दिल्या. त्यावेळी बेंगळुरू क्रिकेट संघाच्या धावा या चालू होतील की काय आणि त्यानंतर धावांची मशीन आपल्याला बघायला मिळाली, रणगती बघायला मिळाली. 18 धावा आता बनतील धावपलकावर. 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 18 धावा धावपलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राजाराम गवस हा सज्ज होईल गोलंदाज. साई परबनं एक जीवनदानाचा मोबदला षटकारासाठी तर गेलाय आणि राजाराम गवस स्वरूप बाबू हा सज्ज झालाय आमच्या माध्यम कक्षेच्या हिटकडनं. मोठा फटका साईचा मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू पर्यंत जातोय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू भिसवलाय. एकेरी धावसंख्येची पावलं ही मात्र दुहेरी धावसंख्येकडे. 2 या धावसंख्येनं 20 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात संत गतीने चालू असलेल्या धावपलक. त्यानंतर एक चौकार एक षटकार जरूर आला आणि 20 तर बदल्या 2 बाद. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरष्टीवर चेंडू लागला जातोय. एक बाईच्या स्वरूपात एक धाव आपल्याला बघायला मिळत. 21 धावा धावपलकावर. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. षटकारासाठी डिप्पीड विकेटला. राजाराम गवस विरोधात हल्लाबोल केला मैदानावर योगेश सरमळकरनं आणि सांघिक धावपलक आता मात्र 27 धावा या धावपलकावर बघायला मिळतील. आता धावपलक टिकटाक झालाय बेंगळुरू क्रिकेट संघाचा. सुरुवातीला चाचपटत होता, त्यानंतर सेट झाले 2 फलंदाज उभरते सितारे आणि त्यांनी आता हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. टायमिंग केला बॉलला. डिप्पीड विकेटला डिपॉझिट केलं योगेश सरमळकरनं. सुरुवातीला तो स्विच चाचपटात खेळत होता, पण महत्वाची मॅच आहे. जो संघ विजयी तो देवबा क्रिकेट संघासमोर याच मैदानावर खेळताना सकाळच्या सत्रात बघायला मिळेल. आणि बघूया, कारण दोन्ही क्रिकेट संघ तेवढ्या ताकदीचे आहेत, महत्वाचे आहेत दोन्ही क्रिकेट संघ. मिस टायमिंगचा फटका आहे.
लवलेश स्क्रीनवर धावतोय आमच्या बघायला मिळतोय. झेल टिपलाय, झेल मोकेच्या क्षणी सुटलाय, हातातून निसटलाय चेंडू आणि 2 धावा आपल्याला बघायला मिळत. 2 या धावसंख्येनं 29 धावा धावफलकावर. धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू स्विच इटचा म्हणजे सरळ बॅटनं धावा तर आल्या, षटकार गेलाय, 2 धावा त्यानंतर मिळालाय, जीवनदान मिळालंय. स्विच इटचे वारंवार ज्यावेळी फटके खेळला त्यावेळी योगेश सरबळकर बुचकायत गेल्यावर की आपल्याला बघायला मिळालाय. 29 धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला, क्षेत्ररक्षक बेकार आला, डायरेक्ट हिट लावण्यासाठी प्रयत्न असफल झाला, बॅकअप न होता तोपर्यंत ह्या 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी फलंदाज तर बाद होईल. साही माघारी परतेल. एकतीस धावफलकावर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आता 5 टोटल कडे या ठिकाणी वाटचाल करेल जयेश तांडेल. इथून त्या धावा येतील तर बोनस असेल. दीपू गिरप गेलाय मैदानावर. योगेश सरमळकरची चेंडू फळी तर तळपली आहे. मोठा फटका बघायला मिळतोय. राजाराम गवस हा चेंडूच्या खाली आहे. योगेश सरमळकरची समाप्ती झाली आहे. सुंदर फटकेबाजी त्यानं केली होती योगेश सरमळकरनं. काय फटकेबाजी त्यानं सजवले, सुंदर फटके त्यानं केलेत आणि हा गडी बाद झाल्या बघायला मिळतोय. उस्मान समीर जाधव गेलाय मैदानावर. उस्मान याला बरं प्रसिद्ध आहे. फटकेबाजी सुंदर होती योगेश सरमळकरची. काय फलंदाजी केली. 1 षटकार 1 चौकार सुटलेला जय साई परबचा 1 षटकार. 31 धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात डाव सावरलाय. आता उर्वरितचं काम दीपूला आणि समीरला करायचं आहे. चला सामन्याला उशीर नको आहे. बेडलाईटचं अपील नाही आहे. सावंतवाडी क्रिकेट संघ यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे हे तेवढं डोक्यात ठेवा. बेडलाईटचं अपील नाही आहे. चेंडू 12 धावांची खेळी आली संपुष्टात. 1 षटकार 1 चौकार त्यामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. समीर जाधव आपण पाहतोय मैदानामध्ये. समीरची फटकेबाजी एक मोठा फटका पाहिजे म्हणजे वेगुर्ला क्रिकेट संघाला सर्व काही टिकटा होईल यानंतर. 31 धावफलकावर मोठा फटका समीरच्या बॅट मधनं समोरील चेंडू पायावरील चेंडूला डीप स्क्वेअर लेगला. चेंडू महत्वाचा षटकार टोलवलाय. समीरला उस्मान या नावानं का संबोधलं जातं त्याची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. प्रशांत बर हल्ला बोल त्यानं केला आणि त्यानंतर
6 या धावसंख्येनं 37 धावा या धावपलकावर बांधल्या गेल्या. 37ला 4 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. समीरला माघारी परतावं लागेल. दीपून स्ट्राईक घेतली आहे. फलंदाज धावचीच्या सर फलंदाज चला लवकर. बैठक फटका बघायला मिळालाय दीपूचा. पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा होता आडव्या बॅटनं त्याला. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. एका षटकारानं 43 तर झालाय. फायटिंग टोटल वेंगुर्ला क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळाली आहे. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. मोठा फटका जमदिलकाचा फटका. एकेरी धावसंख्येचं रूपांतर जवळजवळ दुहेरी धावसंख्येमध्ये गेलाय आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 45-46 असेल. दोन धावा या धावपलकावर निघाल्यातील आणि 45 धावा 46 पाठलाग करणार आहे सावंतवाडी क्रिकेट. सगळ्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. नारा परत यांचा घेऊ अक्षय धुरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला. ते
वळूया पुन्हा एकदा मॅचकडे 46 धावाचा पाठलाग 45 धावा प्रथमतः बनवतोय 5 षटकाचा सामना आणि प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी ठेवावी लागेल ती बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाला हा सामना जिंकण्यासाठी 46 धावांचं अपेक्षा असेल ती सामना जिंकण्यासाठी मैदानात त्वरित मैदानात पावलं टाका कारण ब्लेड लाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही ही पूर्व सूचना आपल्याला नाणेफेक करण्यापूर्वी दिलेली होती त्यामुळे तुम्ही सहकार्य करा आपण ही सलामीची जोडी ही बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ आपली त्वरित पाठवा कारण शेवटचा सामना आहे आम्ही पहिल्यांदाच आपल्याला पूर्वसूचना दिली होती की नाणेफेक करण्यापूर्वी बेललाईटचं अपील ग्राह्य धरलं जाणार नाही सामन्याला त्वरित सुरू करून घ्या 5 षटकाचा सामना आहे 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानात पावलं टाकते ती बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं अष्टपैलू कामगिरी ज्याचं सकाळच्या सत्रात अनुपस्थिती परंतु ऐन मोकेच्या क्षणी ज्यानं मैदानात पावलं टाकली आणि सुंदर कलात्मक गुण या मैदानावर दाखवले तो बाबू स्पोर्ट्स संघाचा एक अष्टपैलू आधारस्तंभ मैदानात पावलं टाकतोय तो राजाराम गवस आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानावर नॉन स्ट्राईक एंडला दुर्गेश हा नवीन फलंदाज येतोय नॉन स्ट्राईक एंडला दुर्गेश आणि राजाराम गवस ही जोडी मैदानात 46 धावांचा पाठलाग समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाज ज्यानं फिरकीनं आपल्या गोलंदाजीवर अक्षरशः नाचवणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवसात जो संघ सामना जिंकेल तो पहिला उद्याच्या दिवसातील सामना असेल उपउपांत्य फेरीचा पहिला सामना स्वयंभू कोकणेश्वर संसुरे देवबाग विपक्ष या संघातील विजेता संघ असेल त्यानंतर महेश 11 आरोंदा विपक्ष राजाराम ओरियस तळवडे त्यानंतर तिसरी लढत असेल हंसिका स्पोर्ट रेडी विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली वळूया मॅचकडे सामना सुरू होतोय समीर वेंगुर्लेकर पहिला चेंडू राजारामचा सुंदर देखणा फटका येतोय डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला चेंडू पोहोचलाय तो सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावासाठी 4 धावा मिळाल्या जातात राजारामनं आपले इरादे स्पष्ट केले आक्रमण पसंत केले मैदानावर समीरच्या विरोधात आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की ज्यानं जागा बनवली ज्या फटक्यासाठी जो प्रसिद्ध खेळाडू सावंतवाडी तालुक्यातील जो गुणवान खेळाडू प्रत्येक खेळाडूचा आदर करणं हे ज्याच्या निश्चितच आहे तो राजाराम गवस याही चेंडूवर फुल टॉसचा चेंडू बॅट टू द बॉलर करण्याचा प्रयत्न साई परब आलाय स्क्रीनवर लॉंग ऑन वरनं परतीची फेक झाली ती साईकडनं एकेरी धाव मिळाली ती राजारामला आणि त्यानंतर स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय तो दुर्गेश हा आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा 46 धावांचा पाठलाग समीर वेंगुर्लेकर गोलंदाजीच्या मार्गवर आणि नौखा फलंदाजा हा स्ट्राईक लँडला दुर्गेश एसटी मागे काम पाहतोय तो गणेश कुबल फुलटॉसचा चेंडू सुंदर फटका सजवलाय लॉंग ऑनला मात्र झेल टिपलाय साई परबनं फुलटॉसच्या चेंडूवर धावा अपेक्षित होत्या त्या बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाला परंतु ऐन मोकेच्या क्षणी फटका फसलाय आणि दुर्गेश या अनुभवी खेळाडूला माघारी परतावं लागतंय ऍक्शन रिप्ले मध्येही आपण पाहू शकता फुलटॉसच्या चेंडूला थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑफला मात्र झेल टिपलाय तो छोट्या चणीचा खेळाडू साई परब यानं 46 धावांचा पाठलाग थोडीशी निराशा झाली मैदानावरती दुर्गेश कडनं आणि त्यानंतर मैदानात पावलं टाकतोय तो उंच पुरा असा खेळाडू भरदार शरीर यष्टी अष्टपैलू कामगिरी ज्याच्याकडनं भरगच्च कामगिरी पाहायला मिळते ती प्रत्येक क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीतील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानात पावलं टाकतोय तो राजाराम गवस या खेळाडूशी मात्र आपल्याला राजाराम गवस निखिल नाईक हे दोन्ही देखील कांबळी अनुभवाची शिदोरी मैदानात घेऊन उतरले आहेत पण स्ट्राईक एंडला असेल तो निखिल कांबळे स्ट्राईकवर निखिल कांबळे अनुभव मैदानावर पाहायला मिळेल तो राजारामनं सुरुवातच्या पहिल्या चेंडूवर एक नेत्रदीपक चौकार हा डीप कव्हर पॉइंटला आलाय आणि त्यानंतर एकेरी धाव मिळाली आहे सुंदर सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवला राकेश आला स्क्रीनवर परतीची फेक राकेश कडनं झाले ती शॉट्स कव्हर पॉइंट वरनं परतीची फेक होईपर्यंत निखिल कांबळे एक धाव जमवतोय एकेरी धावेनं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय सांघिक धावफलकही मात्र परिवर्तित झालाय तो एकेरी धावेच्या मदतीनं 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी केली ती गोलंदाज समीर वेंगुर्लेकर कारण आज मैदानावर कार्य केलं जात आहे जे युट्यूब वरनं ही क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटतायत त्या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय कारण
जे क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत त्यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. चेंडू भिरकावलाय, निश्चितच चेंडू फरार झालाय, तो बॅकवर्ड फाईन लेगला चेंडू पोहोचलाय, तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. केली तो राजारामनं मात्र शेवटच्या चेंडूवर एक पुलचा फटका येतोय, धावफलक स्थिरावलाय, तो एक गडी बाद 12 धावा धावपलकर, एक षटक संपतंय, 12 धावा धावपलकर, 46 धावांचा पाठलाग. जयेश तांडेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुंदर गुणलेखक हे पहिल्या दिवसापासून करतायत, धन्यवाद देतोय जयेश तांडेल. आणि त्यानंतर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाज सज्ज होतोय, तो छोट्या श्रेणीचा खेळाडू, छोटा पाटाका बडा धमाका मैदानावर करायचा आहे, तो गणेश कुबल. हाही एक आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील गुणवान खेळाडू. 24 ला अजूनही 34 धावांची गरज, 24 चेंडू 34 धावा हे सामन्याचं समीकरण. पहिला चेंडू, यावेळी मात्र ओरपी पद्धतीचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर, झेल टिपलाय आणि झेलचीच्या स्वरूपात बाबूस्फोट सावंतवाडी क्रिकेट संघाला ऐन मोक्याच्या क्षणी मात्र निखिलला माघेरी परतावं लागतंय. ओरपी पद्धतीचा चेंडू, या चेंडूवर आपण पाहू शकताय स्क्रीनवर मोठा फटका येणं अपेक्षित, ही मात्र मोठी चूक झाली ती बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. कारण दुर्गेश माघारी परतला, दुर्गेशच्या मागोमाग आणखीन एक हादरा बसला जातोय, तो बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय, स्पर्धेतील ज्यानं सलगचे 3 षटकार ज्याच्या चेंडू फळीतनं पाहायला मिळाले, तो आणखीन एक अष्टपैलू खेळाडू अनुभव ज्याच्याकडे आहे, तो संघाचा तारणहार म्हणून ज्यानं ओळख निर्माण केली या पूर्णतः क्रिकेट स्पर्धेत. आपला क्रिकेटचा दबदबा ज्यानं कायम ठेवलाय, तो फलंदाज सर्वेश सावंत हा मैदानावर पावलं टाकतोय. साथ द्यावी लागेल ती राजाराम गवसला, कारण राजारामच्या चेंडू फळीतनं आतापर्यंत 1 चौकार 1 षटकाराची नोंद झाली आहे. 34 धावा अजूनही जमवायचे आहेत, उर्वरितचे 23 चेंडू बाकी आहेत. 23 चेंडू 34 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजीत बदल झालाय, गोलंदाज आपण पाहतोय तो गणेश कुबल, ज्याने सुरुवातच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. सुरुवातच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर या खेळाडूकडे निश्चितच अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर ज्यानं शिरोड्याची क्रिकेट स्पर्धा अक्षरशः गाजवली. स्पर्धेतील 5 चेंडूवर 5 चौकार ठोकण्याचा इतिहास या खेळाडूने केलाय. आल्या आल्या मात्र स्विच हिट केलाय, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, मात्र जोपर्यंत राकेश चेंडूवर ताबा मिळवतोय, परतीची फेक राकेश कडनं झाली, एकेरी धावेचं रूपांतर बहुधा दुहेरी धावेत पोहोचलंय आणि 2 धावाच्या मदतीनं सांघिक धावफलक परिवर्तित होतोय. तो 2 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावर. अजूनही 32 धावांची गरज आहे. 22 चेंडू 32 धावा. टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र हुकचा फटका, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मात्र क्षेत्ररक्षक योगेश सरमळकर कडनं ऐन मोक्याच्या क्षणी चूक झाली. मोह होता की हा मी झेल टिपणार, परंतु काही काळानं मात्र चेंडूनं अक्षरशः त्याची उंची गाठत चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय, तो 4 धावासाठी. एक्शन रिप्ले मध्ये हे आपण पाहू शकता, सुंदर फटका, थोडासा गती परिवर्तन, शफल झाल्यानंतर बॅट्सच्या पट्ट्यात चेंडू आला आणि त्यानंतर मात्र योगेश सरमळकरला या चेंडूनं हुलकावणी देत चौकार येतोय. सुंदर चेंडू, यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो शंकर परब. परतीची फेक शंकर परब कडनं झाली आणि ऐन मोक्याच्या क्षणी काहीतरी मैदानावर चुकी झाली आहे, ती क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाजी गणेश कुबल शर्तीचा प्रयत्न करतोय, मैदानात टीम लिटिंग लागली होती तेव्हा प्रथमच दीपू गिरपनं सांगितलंय सर्व खेळाडूंनी 100% योगदान द्यायचं आहे, आलेला झेल टिपायचा आहे, मिसफील्ड करायचे नाही मैदानावर, कारण समोरच्या संघाला काही धावांवर रोखायचं आहे. हे ठरवत असताना आपण पाहतोय, जो आपण स्क्रीनवर बघतोय नाना, जो आपल्या दुर्बीणनं या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटतोय, आपलं छायाचित्रण होतंय. नाना खरोखर खूप खूप धन्यवाद देतोय. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर गोलंदाजी करतोय कॅमेरामॅन, खूप दाद द्यावी लागेल. सौरभ, तुला खूप कौतुक करतोय सौरभ भाई, सुंदर कॅमेरामॅन.
छायाचित्रण केलंय ते या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज राजाराम गवसचा आणि त्यानंतर मात्र राजारामनं मैदान सोडलंय खिलाडी वृत्ती दाखवली पंचांची वाट न पाहता त्यानं अक्षरशः मैदान सोडलंय कारण हीच खरोखर या क्रिकेट मधली खिलाडू वृत्ती आणि खिलाडू वृत्तीनं राजारामनं मैदान सोडत डगआउटचा शिकार बनला जातोय राजारामच्या स्वरूपात आणखीन एक मात्र मोठा हादरा बसतोय तो बाबू स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाला बिट्टू देसाई या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत कारण निश्चितच राजाराम ऐन मुक्याच्या क्षणी बाद झालाय आणि मैदानात निश्चितच पावलं टाकेल तो मागील सामन्यात ज्यानं चौफेर फटकेबाजी केली तो दत्ता गवस हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दत्ता गवस हा एक सडपातळ बांधा भरदार शरीर यष्टी नसतानाही ज्याच्याकडनं आपल्याला कलात्मक गुण या मैदानावर पाहायला मिळाले तो सडपातळ बांधाचा दत्ता गवस हा मैदानावर पावलं टाकतोय राजाराम गवस बाद झाल्यानंतर दत्ता आणि त्याला साथ द्यावी लागेल ती नॉन स्ट्रायकर फलंदाज सर्वेश सावंतला आणि सामना मैदानात कुठेतरी आपली वरचष्मा गाजवतोय की काय विपक्ष क्रिकेट संघ जय भवानी अणसूर क्रिकेट संघ धावफलक स्थिरावलाय तो केवळ 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात कॅमेरामॅन सुंदर सौरभ आपण छायाचित्रण करताय या स्पर्धेचं आणि ते नाना या इतर खरोखरच आपल्या दुर्बिणीनं या क्रिकेट स्पर्धेचा जे आनंद लुटतायत त्या नानासाठी खूप खूप धन्यवाद देतोय एकोणीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकं संपली अर्थातच 18 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 18 चेंडूत सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज राजाराम गवसनं सुंदर फटकेबाजी केली दत्ता नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर फलंदाज आलाय तो सर्वेश सावंत गोलंदाज येतोय तो शंकर परब ज्या शंकरनं या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक केली राकेश आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं परतीची फेक केली ती राकेशनं आणि त्यानंतर मात्र एक धाव ही शंकरच्या पहिल्या चेंडूवर मिळाली जाते एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 20 धावा शेवटचा विकेट ज्यानं 8 चेंडूत 11 धावांची खेळी केली एक षटकार एक चौकार हा राजाराम गवसच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळालाय सामना पाहतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला विपक्ष बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी या दोन संघादरम्यान सुंदर कॅमेरामॅन आमचे छायाचित्रण करतायत प्रत्येक या ठिकाणी दृश्य हे टिपलं जाते त्यांच्या माध्यमातून खरोखरच दाद द्यावी लागेल दोन्ही कॅमेरामॅन आमचे मित्र परिवार वळूया पुन्हा एकदा मॅच कडे थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न या चेंडूनं वाईड यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी केली जाते साई कौतुक करतोय टाळ्या वाजवून त्याला मात्र प्रोत्साहन देतोय कारण शंकरकडे अनुभव आहे कारण पहिले 2 स्पेल हे अतिशय महत्वपूर्ण ठरले ते आपल्या जय भवानी अणसूर क्रिकेट संघासाठी थोडासा चेंडू खाली राहतोय बॅटच्या तेवढ्या पट्ट्या देत नाही शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज पोहोचतोय चेंडू पर्यंत फेक झाली आहे त्यानंतर मात्र एक धाव दत्ता गवसच्या खाती एक धाव आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 46 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात उर्वरितचे अजूनही 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दत्ता आणि दत्तासाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत आमच्या युट्यूबवरनं जे युट्यूबवरनं क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी खरोखरच दत्ता आज तुझ्यासाठी शुभेच्छा येतात आज सामना निश्चितच अपेक्षित बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाला स्ट्राईकला फलंदाज सर्वेश सावंत ज्याच्याकडे क्षमता आहे ज्यानं मागील सामन्यात सलगचे 3 षटकार पाहायला मिळाले म्हणजे द्वंद्व पाहायला मिळतंय कारण ज्या शंकरनं या स्पर्धेतील सलगचे 3 विकेट हॅट्रिक केली त्यानंतर मात्र त्यांना आपला वरचष्मा गाजवलाय आणि याही चेंडूवर मात्र षटकार येतोय तो सर्वेश सावंत या फलंदाजाचा आपण स्क्रीनवर पाहू शकतोय पुढे बॅकफुटला सरसो चेंडू फटकावलाय तो डीप काऊ कॉर्नरला षटकारांना धावफलक जयेश थांडेल पोहोचलाय तो 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ सुरुवात केली ती राजारामनं आणि त्यानंतर एक षटकार एक चौकार राजाराम 8 चेंडूत 11 धावा भरपूर क्रीडा रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटतायत उद्याचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी
पहिला उपउपांत्य फेरीचा सामना हा आपल्याला पाहायला मिळेल तो स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे देवबाग विपक्ष या सामन्यातील विजेत्या संघासमोर. थोडासा दूरवरनं केलाय चेंडू, फुलटॉसचा फटका, यावेळी मात्र वाईडिश लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक आलाय, थोडासा मात्र बॅकफुटवाली चेंडू मात्र परतीची फेक करेल. शंकर परब पर्यंत चेंडूची फेक झाली, एक धाव मिळाली जाते आणि एकेरी धावेनं काहीसं सामन्याचं चित्र बदलतंय. ते 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र षटकार आणि या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो मान्यवर कक्षेच्या समोरनं उंचपुरा असा खेळाडू. स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक ज्या शंकर परबनं टेली. शंकर परब दत्ता गवसच्या बॅट मधनं मात्र एकदा शॉट मिड विकेटला दीपू गिरोब आलाय. दीपू गिरोब कडनं जेव्हा परतीची फेक झाली, शेवटच्या चेंडूवर एक धाव निघाली आणि 3 षटकाच्या समाप्ती एकरीस बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ 46 धावांचा पाठलाग करत असताना 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण. सामना निश्चितच चुरशीचा होईल. 12 चेंडू 17 धावा हे सामन्याचं समीकरण. फायटिंग निश्चितच सामना अतिशय चुरशीचा असेल. आमचे दीपक धुरी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत तर हा सामना निश्चितच शेवटपर्यंत रंगेल, कारण दोन्ही संघ तगडे आहेत. एका बाजूने वेंगुर्ला तालुक्यातील आपण संघ पाहतोय तो जय भवानी अणसूर वेंगुर्ला, तर समोरचा संघ तेवढ्याच तो सावंतवाडी तालुक्यातील बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ. मैदानात चर्चा चालली आहे, मैदानात टीम मीटिंग लागली आहे, कारण 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. मैदानात टीम लागली आहे. टीम मीटिंग थोडे काही क्षणापर्यंत लागले. ती सर्वेश सावंत आणि त्याचा सहकारी दत्ता गवस या फलंदाजाची. दत्ताला सांगितलंय सर्वेशनं तुझ्याकडनं अपेक्षा एवढीच आहे, एकेरी दुहेरी धाव कर, स्ट्राईक रोटेट झाली, उर्वरितचं कार्य मैदानावर मी करणार, हा विश्वास सर्वेश सावंतला. आणि अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12ला 17 धावांची गरज आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू, थोडीशी चूक झाली, बॅट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र जी गणेश कुबलना चूक झाली आणि ती चूक मात्र ऐन वेळी मात्र साई परबकडनं झाली. ज्या चेंडूवर धाव नव्हती त्या चेंडूवर मात्र धावाल्या निघाल्या त्या 2 धावा. चूक झाली मैदानावर आणि या चुकीला माफी नाही. शंकर परब, समीर वेंगुर्लेकर हे काहीशे क्रोधित झाले मैदानावर, कारण ऐन मोक्याच्या क्षणी साई परबकडनं चूक अपेक्षा नव्हती, परंतु ती चूक ही मात्र साई परबकडनं होते. 15 धावांची अजूनही गरज. 11 चेंडू 15 धावा. शर्तीचे प्रयत्न गणेश कुबल करतोय मैदानावर. वाईड चेंडू अपेक्षा असेल, परंतु चेंडू सोडून दिला जातोय. दत्ता गवस वाटलं होतं की चेंडू हा अतिरिक्त धाव असली होती, परंतु चेंडू हा पंचांकडनं दाखवला होतोय. तो चेंडू हा निश्चितच निर्धाव गणला जातोय गुणतालिकेत. सुंदर चेंडू, या मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला या फटक्यासाठी जागा बनवली. डीप कव्हर पॉइंटला चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक योगेश सरमळकर जोपर्यंत पोहोचतोय त्या चेंडूवर मात्र 3 धावा मिळाल्या जात आहेत आणि 3 धावाने सांघिक धावफलक काहीसा पुढेवर परावर्तित होतोय. तो 34 धावा धावफलकावर. 34 धावा धावफलक. गणेश कुबलकडे फिरकीचा जादूमयी गोलंदाज, ज्याने आपल्या फिरकीनं अक्षरशः फलंदाजांना नांगी टाकायच भाग पडलाय, तो गोलंदाज गणेश कुबल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातील उर्वरितचे 3 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 3 चेंडू ज्यानं 5 धावा खर्च केल्या आहेत आणि धावफलक पाहायला मिळतोय तो 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 9 चेंडू 12 धावा. सामना मैदानात अटीतटीचा शेवटचं सत्र सायंकाळ मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु मैदानात शर्तीचे प्रयत्न वेंगुर्ला क्रिकेट संघ करतोय, परंतु त्याहीपेक्षा बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ स्ट्राईकला एक संघाचा हुकमी एका सर्वेश सावंत. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र दीपू वाळा सावंत आलाय स्क्रीनवर. समीरनं सांगितलंय आलेला झेल चूक झाली आणि त्याचं रूपांतर मैदानावर आपण पाहिलंय की समोरच्या संघाला 2 धावा निघाल्यात. सुंदर चेंडू याही करतोय आणि सांगतेचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. याही चेंडूवर मोठा फटका मारण्याचा अपेक्षा होती ती बाबू स्पोर्ट क्रिकेट संघासाठी, परंतु त्यानंतर मात्र चेंडू हा शरीरवेदी झाला की चेंडू हा बॅटला स्पर्श झाला, परंतु निश्चितच चेंडू हा बॅटला स्पर्श झाला. त्यानंतर 6 चेंडू 11 धावांचं सामन्याचं समीकरण आहे. 6 चेंडू 11 धावा. मैदानात टीम मीटिंग लागले. ऐन मोक्याच्या क्षणी साई परबची चूक. कमबॅक केलाय तर गणेश कुबलनं. टीम मीटिंग कमी लावा मित्रांनो. बॅड लाईटचं अपील
ग्राह्य धरलं जाणार नाही. पंच आपल्याला विनंती असेल की सामना त्वरित सुरू करून घ्या. दोन्ही ऑफिशियल सर उमेश मांजरेकर, त्यांच्या समवेत सर उदय म्हाळदळकर आणि ऐन मोक्याच्या क्षणी मैदानात आपली कामगिरी ज्यानं आतापर्यंत भरपूर क्रिकेट स्पर्धेचा ज्यानं आपला दबदबा कायम ठेवला आहे. हे म्हणा गोवा राज्य नव्हे तर आपल्या मुंबईपर्यंत ज्यानं आपली क्रिकेट स्पर्धा तो आपल्याला पाहायला मिळतोय तो साई परब. साई परब ज्याचा स्पेल अतिशय महत्वाचा आहे, तो ज्याकडनं अपेक्षा आहे, ज्या साईनं ऐन मोक्याच्या क्षणी 6 चेंडू 11 धावांचं समीकरण मैदानात, 6 चेंडू 11 धावा. सामना निश्चितच पहिल्यांदा सांगितलंय आमच्या ऑफिशियल दीपक धुरी यांनी, मैदानात सामना चुरशीचा होईल यात खंत नाही, कारण समोरचे दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघाकडे तेवढेच तोलामोलाचे खेळाडू आहेत. समीर वेंगुर्लेकर, साई परब, दीपू गिरप, समीर जाधव, गणेश कुबल, बाळा सावळ. पण तो बाळा सावळना एवना गोलंदाजी न देता साई परबवर विश्वास ठेवलाय. पहिल्या चेंडूवर मात्र बॅकफुटला जाऊन मात्र ऑन साइडला डीप काव कॉर्नर समीर मात्र आलाय. समीर वेंगुर्लेकरनं फेक केली आणि या चेंडूवर 2 धावा निघाल्यात. आता मात्र 5 चेंडू 9 धावा सामन्याचं समीकरण. जयेश टांडेल मी म्हणत बाळासावळवर विश्वास ठेवायचा नव्हता, परंतु त्या अगोदर मात्र बहाणा न देता गोलंदाज आज मात्र पाहायला मिळतोय तो साई परब. बॅकवर्ड शॉट लेगचे क्षण बाळासावळ आपल्या गली क्षेत्रात पाहायला मिळतो. तो एलिस्टर शॉट कव्हर पॉइंटला थोडीशी क्षेत्ररक्षण बदल केलाय. तो सर्वेश सावंतसाठी रक्षक सापार असलाय. 5 चेंडू 9 धावांचं सामन्याचं समीकरण. जो संघ सामना जिंकेल आपली तिकीट निश्चित पक्के करेल ती देवबा क्रिकेट संघासमोर. यावेळी मात्र पुढे सरतात मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर बाळा सावळ, झेल टिपलाय बाळा सावळनं आणि जयेश जो सापळा रचला होता त्या रक्षक सापळ्यात फटका फसलाय. तो एवना मात्र ऐन मोक्याच्या क्षणी तो फलंदाज सर्वेश सावंतचा. स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं अपेक्षा असेल ती यश वर आणि त्याला साथ देतोय तो दत्ताराम गवस. थोडीशी निराशा झाली ती सर्वेश सावंतची, कारण ऐन मोक्याच्या क्षणी फटका फसलाय. तो बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाचा तारणहार खेळाडू हा मैदानाच्या बाहेर होतोय. 4 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला यश नाईक, नॉन स्ट्राईकला दत्ताराम गवस. फुलटॉसचा चेंडू भिरकावला शॉर्ट मिड विकेट वरनं मात्र वाईडिश लॉंग ऑनला चेंडू थांबतोय. थोडीशी क्षेत्ररक्षक असताना मात्र ऐन मोक्याच्या क्षणी मैदान साथ देत नाही मैदानावर, कारण ऐन मोक्याच्या क्षणी गणेश कुबल मैदान साथ देत नाही खेळाडूंना. मैदानावर शर्तीचे प्रयत्न समीर वेंगुर्लेकर करतोय, कारण ऐनवेळी चेंडू थोडीशी दिशा बदलली आणि त्याचं रूपांतर या चेंडूवर 2 धावा निघाल्यात. आता मात्र 3 चेंडू 7 धावा सामन्याचं समीकरण. 3 चेंडू 7 धावा. मैदानावर सामना अतिशय चुरशीचा झालाय. क्रीडा रसिक निश्चितच ज्या सामन्याची वाट पाहत होते तो सामना पाहायला मिळतोय मैदानावर. गोलंदाज सज्ज झालाय तो साई परब, छोट्या चणीचा खेळाडू. 3 चेंडू 7 धावा. स्ट्राईक एंडला यश नाईक, नॉन स्ट्राईकला दत्ता गवस. सापळा रचलाय तो रक्षक सापळा या फलंदाजासाठी. थोडासा चेंडू हा वाईड यॉर्कर, सुंदर चेंडू पडल्यानंतर अतिविश्वास, प्रोत्साहन, टाळ्यांचा वर्षाव या खेळाडूकडे होतोय, कारण आता मात्र 2 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण. 2 चेंडू 7 धावा. सामना मैदानात काय झालाय आपण पाहतोय. ऐन मोक्याच्या क्षणी झालेल्या चुका, यश नाईकनं सोडलेला झेल सोडल्यानंतर बसलेला षटकार बिट्टू देसाई, आणि आज मैदानावर यश आपल्याला चोख कामगिरी करायची आहे सामना जिंकायचा असेल तर. 2 चेंडू 7 धावा. ऐन मोक्याच्या क्षणी मैदानात काय चाललंय संकेत धुरी. ऐन मोक्याच्या क्षणी शॉन पथक तिथं धाव घेतली आहे. शॉन पथक आपण पाहतोय
आपण कॅमेरेमन दृश्य छायाचित्रण टिपणं अपेक्षित आहे. गौरेश आडेलकर यांचे हे 2 श्वान पथक मैदानात काय चाललंय. सामना रंगलाय आणि त्यानंतर 2 चेंडू 7 धावा. फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची पूर्वसूचना. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर. दत्ता माघारी परतलाय. 1 चेंडू 7 धावा. कंपल्सरी धावांचा पाठलाग करायचा आहे. अक्षरशः नाना मात्र आपलं खूप मनोरंजन करतोय. नाना खूप खूप धन्यवाद देतोय. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या क्रिकेट स्पर्धा पाहतात उत्पल धुरी, नाना आणि त्याजवळ जो भूषण केरकर, खरोखरच खूप खूप धन्यवाद देतोय. आणि जे कॅमेरामॅन सौरभ लाजॉप बेहत्रीन आणि जो बिट्टू देसाई शेवटच्या चेंडू जो झेल सुटला होता आणि झेलाचं रूपांतर जो षटकार बसला होता तोच आता फायदा अपेक्षित आहे. कारण स्ट्राईकवर 1 चेंडू 7 धावा. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल ही आपल्याला सूचना येते. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर षटकार यश नाईक. या यश नाईक अपेक्षा असेल या यश नाईक कडनं ऐन मोक्याच्या क्षणी चूक झाली होती. झेल सुटल्यानंतर षटकार बसला होता. आज मैदानावर कार्य करायचं आहे. फटका फसलाय आणि बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेला नमस्कार करावा लागतोय. खरोखरच बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेला आपण पोहोचलात आणि आपला संघ मालक आपल्याला विनंती असेल आमच्या या मंडळाकडनं या आपला यथोचित मान सन्मान होतोय. त्यामुळे आपला संघ कर्णधार आपल्याला विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दूरवरचा प्रवास करणं या क्रिकेट स्पर्धेला पोहोचलायत आणि साई परब या खेळाडूसाठी भाऊ मालवणकर याचकडनं 200 रुपये. खरोखर सावंतवाडी क्रिकेट संघ या मैदानावर आपण पोहोचलात. राजाराम गवस बाबू भरपूर प्रयत्न केलेत आपण या सामन्यासाठी, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी सामना मैदानात समोरच्या संघाने हिसकावून घेतलाय. दोन्ही संकेत धुरी आपल्याला विनंती असेल संकेत धुरी समोर